सलगरेत सिद्धेश्वर यात्रा पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न, गुलालाची उधळण करून सिद्धेश्वर जयघोषाने परिसर दुमदुमला। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सलगरेचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाचा पालखी सोहळा गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत अलोट गर्दी संपन्न झाला। यंदा यात्रेचे 10वे वर्ष असून सिद्धेश्वर यात्रेस यंदाच्या वर्षी अभूतपूर्व प्रतिसाद दिसून आला। तब्बल कोट्यावधींच्या उलाढालीस यात्रा संपन्न झाली। देवा सिद्धेश्वराच्या नावानं चांगभलचा जयघोष करत अवकाशात गुलालाची उधळण केली। सायंकाळी कायपुरे परिवाराच्या वतीनं 151 दिव्यांची मानिक आरती करण्यात आली व धनगरी ओव्याचा कार्यक्रम झाला। प्रत्येक वर्षी भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे। मोठी आकाशपाळणी आणि खेळण्यांच्या दुकानामध्ये मोठी गर्दी दिसून आली। विविध स्पर्धा आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन गुरुवारी झालं आहे। मात्र यात्रा कमिटी आणि ग्रामपंचायत सदस्यांचे विशेष सहकार्य लाभले। नमस्कार। आज सलगर गावचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाच्या यात्रेचा आजचा हा आमचा 4था दिवस आहे। वास्तविक ह्या यात्रेतलं मुख्य आकर्षण जर म्हटलं तर पालखी भेटीचा सोहळा हा एक आगळा वेगळा सोहळा मिरज पूर्व भागामध्ये सलगर सिद्धेश्वर ग्रामदैवताच्या यात्रेच्या निमित्तानं झालेला आहे। सलगर आणि परिसरामधील सर्व देवाच्या मानाच्या पालख्या एकत्र या ठिकाणी स्टँड चौकामध्ये येतात। त्याचबरोबर सलगर सिद्धेश्वरमधून सिद्धेश्वराची पालखी स्टँड परिसरामध्ये जाऊन तिथं गाळाभेट होऊन सर्वच पालख्या या ठिकाणी पुन्हा मंदिराकडे येतात आणि 5 प्रदक्षिणा झाल्यानंतर त्या पालख्या विसावल्या जातात। त्याचबरोबर मानिक आरती केली जाते। 108 दिवे लावून त्या ठिकाणी मानिक आरती केली जाते। मानिक आरतीचा मान हा सलगरमधील कायपुरे बंधूंचा आहे आणि खरोखरच या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचा सोहळा आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे। मानिक आरतीच्या बाबतीमध्ये ज्याला तो दिवा ज्याला मिळेल 108 दिव्यापैकी त्याला थोडंसं त्याचं वर्ष किंवा उर्वरित भविष्यकाळ चांगला जातो अशा पद्धतीची आख्यायिका आहे आणि म्हणून ह्या दिव्यासाठी बरेचसे भाविक भक्त जणू काय मला मिळेल का अशासाठी सुद्धा स्पर्धा या ठिकाणी लागली असते। आणि खरोखरच आजचा हा जो यात्रेचा 4था दिवस आहे पालखी भेटीचा तो फार मोठ्या प्रमाणामध्ये आणि अभूतपूर्व असा झालेला आहे। यात्रेचा हे 10वं वर्ष आहे। जवळजवळ पहिल्या वर्षापासून 9व्या वर्षापर्यंत जेवढी गर्दी भाविक भक्तांनी केली नव्हती तेवढी गर्दी तेवढा अलोट प्रतिसाद त्या भाविक भक्तांनी मिरज पूर्व भाग किंबहुना सलगर गावामधल्या आणि आसपासच्या पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या ठिकाणी दाखवलेला आहे आणि असाच प्रतिसाद भविष्यकाळामध्ये सुद्धा दाखवावा अशी विनंती या ठिकाणी यात्रा कमिटीचा अध्यक्ष या नात्याने करतोय। त्याचबरोबर उद्या यात्रेचा शेवटचा दिवस आहे। सकाळी विविध स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि संध्याकाळी ऑर्केस्ट्राचं आयोजन आहे आणि हे सगळे कार्यक्रम झाल्यानंतर उद्या आमच्या यात्रेचा शेवटचा दिवस या ठिकाणी संपूर्ण होणार आहे। मी सलगर गावचा एक लोकसेवक आणि यात्रा कमिटीचा अध्यक्ष या नात्यानं सलगर आणि सलगरच्या परिसरामधील सर्वच या ठिकाणी भक्तांचं त्याचबरोबर ज्या पालख्या आहेत त्या पालख्यांच्या मानकऱ्यांचं आणि सिद्धेश्वर मंदिरामधले जे काही मानकरी आहेत त्यांचं त्याचबरोबर हा उत्सव साजरा करण्याच्या अनुषंगानं प्रत्येक कार्यकर्त्याने गावामधल्या तमाम जनसामान्य माणसानं सुद्धा याच्यासाठी कष्ट घेतलेला आहे। त्यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि भविष्यकाळामध्ये अशाच पद्धतीचा सोहळा चालवण्याच्या दृष्टीनं ग्रामस्थांनी व युवकांनी मनावर घेऊन हा सोहळा उत्साहामध्ये चालवावा। भविष्यकाळामध्ये हा सोहळा मिरज पूर्व भागामधला मोठा सोहळा म्हणून आत्ता बघितलं जातं पण जिल्ह्यामधला सगळ्यात मोठा सोहळा व्हावा अशा पद्धतीची इच्छा या सिद्धेश्वर चरणी व्यक्त करतो आणि मी थांबतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सलगरे।